बोधकथा, हिरकणीचे साहस आणि महाराजांचा सन्मान. रायगड किल्ला हा स्वराज्याची राजधानी होता. गडाचा नियम असा होता की संध्याकाळी सूर्यास्त झाला की गडाचे दरवाजे बंद व्हायचे आणि ते थेट दुसऱ्या दिवशी सूर्योदयालाच उघडायचे. दरम्यानच्या काळात कोणीही आत येऊ शकत नसे किंवा बाहेर जाऊ शकत नसे. गडावर हिरा नावाची एक गवळण दूध विकायला येत असे. एकदा दूध विकता विकता तिला उशीर झाला आणि तोपर्यंत सूर्यास्त झाल्यामुळे गडाचे दरवाजे बंद झाले. खाली पायथ्याला तिचे छोटे बाळ भुकेनं व्याकुळ झाले असेल या विचारानं ती माऊली व्याकुळ झाली. तिनं पहारेकऱ्यांकडे विनवणी केली, पण नियमापुढे कोणाचेच चालले नाही. आपल्या बाळासाठी ती माऊली काळोखात वाघ बिबट्यांच्या भीतीची पर्वा न करता गडाचा तो सरळ उभ्या कडा उतरून खाली गेली. गडाचा तो भाग इतका भयानक होता की तिथून उतरणं अशक्य मानले जाई. दुसऱ्या दिवशी ही बातमी महाराजांच्या कानावर गेली. महाराजांनी तिला दरबारात बोलावले, पण त्यांनी तिला शिक्षा केली नाही. उलट एका आईचे धाडस पाहून त्यांचे डोळे भरून आले. महाराजांनी विचार केला, जर ही माऊली इथून उतरू शकते तर शत्रू इथून वरही येऊ शकतो. महाराजांनी त्या कड्यावर तटबंदी बांधली आणि त्या बुरुजाला नाव दिले हिरकणी बुरुज. त्यांनी हिरा गवळणीचा साडी चोळी देऊन सन्मान केला. बोध, जगातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे आईचे आपल्या मुलावर असलेले प्रेम.